फुलांनी सजलेला निरोप. जनता कनिष्ठ महाविद्यालयात मुख्याध्यापक जयंतजी चिटोरे सरांचा सन्मान सोहळा संपन्न. नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार. मी संकेत अशोकराव अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहोत सहारा समाचारमध्ये. शिंदे येथील जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक जयंतजी चिटोरे सर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त नुकताच 30 एप्रिल 2026 रोजी एका अत्यंत उत्साही आणि कृतज्ञतापूर्ण वातावरणात निरोप व सत्कार सोहळा संपन्न झाला. तब्बल अनेक दशकांच्या उत्कृष्ट शैक्षणिक आणि प्रशासकीय कारकिर्दीचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने आणि सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभू या प्रार्थनेने झाली. त्यानंतर चिटोरे सरांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट तडफदार शैलीत सूत्रसंचालन श्री प्राध्यापक कोकाटे सरांनी यावेळी केले. या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की चिटोरे सरांनी केवळ प्रशासकीय जबाबदारी सांभाळली नाही, तर आपल्यातील कलाकाराला जिवंत ठेवून संगीत व हार्मोनियम वादनाची आवड त्यांनी जोपासली. त्यांची ही सांगीतिक व शिस्तप्रियता विद्यार्थ्यांसाठी नेहमी प्रेरणादायी राहील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मपये सोसायटीचे अध्यक्ष श्री दामोदरराव लहाने हे उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून अनेक मान्यवर आणि शाळा समिती सदस्य या कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन बर्डेकर मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री दामोदररावजी लहाने यांनी या ठिकाणी भूषवले, तर सत्कारमूर्ती श्री जयंतजी चिटोरे सर, मुख्याध्यापक सौभाग्यवती अलकाताई चिटोरे या यावेळी उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यामध्ये आपण जर बघितलं, श्री प्रमोदजी लहाने, श्री इंदलसिंह डोंगरे, श्री डॉक्टर प्रभाकर सिंह टेहरे, श्री हरीशजी बुंदिले, श्री रामरतनजी मुळे, श्री विनायकरावजी काकडे, श्री सुनीलजी टेहरे, श्री चंद्रकांत मेतकर, श्री राजेशजी तिकिले, श्री राजेंद्र मसने, श्री गौरवजी घुटे, श्री किशोरजी बदरटिये, तसेच श्री डॉक्टर सदानंदजी भगत, श्री प्रतापराव डवरे, श्री डॉक्टर दीपकराव गाडगे, श्री विनोदरावजी जुनगरे, श्री मयूरजी लहाने, श्री विशालजी कविटकर, तसेच श्री राजीवजी खोजरे, माजी विस्तार अधिकारी हे यावेळी विशेष अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित होते. तसेच संपूर्ण शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यावेळी या संपूर्ण सोहळ्याला उपस्थित होते.